शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त उष्णता ही बऱ्याच रोगांना आमंत्रण देते. त्यापैकी एक महत्त्वाचा आजार म्हणजे मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी. मग ते डावीकडची डोकेदुखी असो किंवा उजवीकडची डोकेदुखी असो. ज्यावेळेला तुमच्या शरीरातील अतिरिक्त उष्णता वाढायला सुरुवात होते आणि ती लिव्हरमध्ये साठते, पहिला अवयव म्हणजे लिव्हरमध्ये साठते, त्यावेळेला तुम्हाला गरम पित्ताचा किंवा हायपर ॲक्टिव्ह लिव्हरचा त्रास होतो आणि मग तुम्हाला गॅस्ट्रायटिस होतो. गॅस्ट्रायटिस हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे मायग्रेनचं. दुसरं महत्त्वाचं कारण सायनुसायटिस. ज्यावेळेला तुमचा कान, नाक, घसा या ठिकाणी उष्णता साठायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्हाला सायनुसायटिस होतो आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अतिरिक्त विचार करता त्यावेळेला आपसुकच तुम्हाला स्ट्रेस येतो आणि या स्ट्रेसमुळे मायग्रेनचा त्रास होतो. तर ही वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी आणि आपसुकच मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा असा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो म्हणजे आईस पॅक, म्हणजे बर्फाने लिव्हर शेकणे. तर ही विधी कशी करायची, ही प्रोसिजर कशी करायची आहे याचा डिटेल व्हिडिओ माझा तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती जाऊन. खात्रीचे उपाय, उष्णता गायब, हा व्हिडिओ तुम्ही आईस पॅकसाठी बघा. आणि मायग्रेन करता डिटेल जाणून घेण्यासाठी त्याची कारणं काय आहेत, कोणती लक्षणं तुम्हाला दिसून येतात मायग्रेनची, त्यावर उत्तम असे घरगुती उपाय कोणते आणि उत्तम होमिओपॅथिक औषधं कोणती, हा डिटेल व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा. धन्यवाद.